सिया किचनमध्ये काम करत होती तेव्हाच तिची सासू रागाने तिला म्हणाली, अगं सुनबाई, जरा लवकर लवकर हात चालव. जर स्वयंपाक करायला उशीर झाला ना तर तुला सुजितच्या रागाला सामोरे जावे लागेल. सिया घाबरून पटकन भाजी कापायला लागली. आज तिचा धीर सुजित म्हणाला होता की त्याचा बॉस संध्याकाळी जेवायला येणार आहे. त्यामुळे सिया लवकर जेवणाची तयारी करत होती. त्याच वेळी तिचा 8 वर्षांचा मुलगा अमित स्वयंपाकघरात आला आणि बोलू लागला की आई, मला माझा गृहपाठ करायचा आहे, प्लीज मला मदत कर. यावर सिया त्याला समजवत म्हणाली, बेटा, थोडाच स्वयंपाक बाकी आहे, त्यानंतर मी तुला तुझा गृहपाठ करायला मदत करेल, काळजी करू नकोस. मग ती पटकन हात चालवू लागली. रात्रीच्या जेवणासाठी तिने चना डाळ तडका, व्हेज पुलाव, सुक्या बटाटा कोबीची भाजी आणि चपाती तयार केली होती. तिने मुगाच्या डाळीचा हलवाही तयार केला होता. तिच्या दीराने सकाळीच सांगितले होते की तिला जेवणात काय बनवायचे ते. असेही ती खूप छान स्वयंपाक करायची. तिचा नवरा सुधीर या जगात असताना तिने बनवलेल्या जेवणाची तो खूप स्तुती करत असे. एका रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्यानंतर सियाला तर तिचे जग उद्ध्वस्त झाल्यासारखेच वाटत होते. ना कोणी तिची स्तुती केली, ना कोणी तिच्याशी प्रेमाने 2 शब्द बोलले. जणू काही पतीच्या निधनानंतर विधवा झाल्यावर ती फक्त एक दासी झाली होती. तिच्या आई वडिलांच्या घरी फक्त तिचा भाऊ आणि वहिनीच होते. तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर माहेरी देखील कोणीही तिचे सांत्वन केले नाही किंवा तिला काही दिवस माहेर घरी येऊन राहण्यास सांगितले नाही. इथे तिच्या सासूने तिला घरात आसरा तर दिला होता, पण तिची अवस्था अगदी 2 पैशांच्या मोलकरणीसारखी होती. शिवाय तिचा धीरही तिला वेळोवेळी अपमानित करत होता. भाऊ तर निघून गेला आणि तुमचा भार मला उचलावा लागतोय, असे तो वेळोवेळी शिव्या देत राहायचा. सिया एकट्यात खूप रडायची, परंतु तिला वाटायचे की मला या घरात मान मिळत नसला तरी निदान इथे तरी मी माझ्या मुलाला शांतपणे वाढवू शकेन. बाहेर मुक्तपणे फिरणाऱ्या लांडग्यांपासून मी स्वतःला वाचवू शकेल. आणि यासाठीच ती त्या घरामध्ये राहून प्रत्येक वेळी स्वतःचा स्वाभिमान गमवत होती. कधी कधी तिची सासू तिला शिव्याशाप द्यायची, तिला वाईट साईड बोलायची, परंतु सियाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी ती तिथेच पडून राहिली. आजही तिने पटकन जेवण बनवले. अन्नाचा सुगंध घरभर दरवळत होता. जेवण चविष्ट असल्याने सुजित आज तिच्याशी कडवट बोलणार नाही असा विचार करून ती आपल्या मुलाला शिकवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली. तिने जेवणाची व्यवस्था डायनिंग टेबलवर केली होती. काही वेळाने तिचा दीर घरी आला आणि तिच्या खोलीत गेला आणि एक पाकिट तिच्या दिशेने देत म्हणाला, वहिनी, हा ड्रेस घालून तयार हो. अशी गावंडासारखी साडी नेसून तू आज माझ्या बॉस समोर जाणार नाहीस. हे ऐकून सिया आश्चर्यचकित झाली आणि ती विचार करू लागली की आजच्या आधी तर माझ्या दीराने मला रुमालही विकत घेतला नव्हता. बरं, जेव्हा तिने ते पॅकेट उघडलं तेव्हा तो खूपच छोटा आणि उत्तेजक ड्रेस होता. हे पाहून ती थक्क झाली. ती म्हणाली, भाऊजी, मी असे कपडे नाही घालत. ही साडीच माझ्यासाठी चांगली आहे आणि तरीही जेवण तयार आहे. आई तुमच्या बॉसला जेवायला वाढेल. मला बाहेर जाण्याची काय गरज आहे? हे ऐकून तिचा दीर रागवला आणि म्हणाला, मी सांगितल्याप्रमाणे तुला शांतपणे हे कपडे घालावेच लागतील आणि मला नाकारण्याची तुझी हिंमतच कशी झाली? वहिनी, विधवा झाल्यावर तू माझी संपत्ती आहेस, असे म्हणत तिच्या दीराने तिला थप्पड मारायला सुरुवात केली. त्या कडक थप्पडचा प्रतिध्वनी सियाच्या अंतरात्म्याला भेदून गेला. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणू लागली, भाऊजी, हे तुम्ही काय करताय? मला खूप त्रास होतोय. यावर तिचा दीर रागाने म्हणाला, हे दुःखाचे नाटक सोड आणि शांतपणे माझी आज्ञा पाळ. तेवढ्या दारावरची बेल वाजली. तेव्हा सुजित रागाने सियाला म्हणाला, हे बघ, माझा बॉस घरी आला आहे, लवकर तयार होऊन त्याच्या समोर ये. असे बोलून तो बाहेर पडला. बाहेर सुजित आणि त्याच्या आईने बॉसचे स्वागत केले, पण सिया तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. आज पहिल्यांदाच तिच्या दीराने तिच्यावर हात उगारला होता. आज तिचं मन विस्कटलं होतं. पण हे सर्व इथेच संपलं नव्हतं. तर रात्री तिच्या दीराने जबरदस्तीने तिच्या खोलीत प्रवेश केला आणि तिला बेडवरून ओढले आणि म्हणाला, लवकर तो ड्रेस घालून बाहेर ये. माझा बॉस आला आहे. जर तू त्याला खुश केले तर मला प्रमोशन मिळेल. शेवटी मी तुला या घरात बसवून खाऊ घालत आहे, तुझ्या मुलाची काळजी घेत आहे. त्या बदल्यात तुला काही किंमत तर मोजावीच लागेल ना? हे ऐकून सिया रडायला लागली आणि म्हणाली, कृपया मला सोड. तू माझ्याशी असे कसे करू शकतोस? शेवटी मी तुझ्या भावाची बायको आहे. यावर सुजित रागाने थरथरत म्हणाला, आता तुम्ही लोक माझ्यासाठी एक ओझे आहात. मी ते ओझे उचलत आहे, म्हणून तुला त्याची किंमत मोजावी लागेल. हे सर्व ऐकल्यानंतर माहीत नाही आज कुठून सियाला इतकं बळ मिळालं की तिने मागे वळून आपल्या दीराला जोरात चापट मारली.
सुजितला राग आला आणि त्याने तिच्या अंगावर झडप घेत तिचे कपडे फाडायला सुरुवात केली. कदाचित या सर्वासाठी सिया आधीच तयार होती. तिने आधीच खोलीत एक काठी लपवून ठेवली होती. तिने पलंगाच्या मागून ती काठी उचलली आणि सुजितला जोरात मारायला सुरुवात केली. त्यामुळे सुजितच्या कपाळातून रक्तस्राव सुरू झाला. तो घाबरून मागे सरकू लागला आणि म्हणाला, काय करतेस वहिनी? मला खूप त्रास होतोय, मला सोड, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. यावर सिया गर्जना करत म्हणाली, मी दुखत आहे असं सांगत होते तेव्हा तुला काही फरक पडला नाही. आता कळलं की वेदना म्हणजे काय? सियाचं हे रूप पाहून सुजित घाबरला आणि बाहेर पळत सुटला. परंतु सिया आता थांबणार नव्हती. तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. अर्ध्या तासात पोलीस तिथे पोहोचले होते. मग सिया खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आली. तिने आपला मोबाईल पोलिसांच्या हवाली करत सांगितले की यामध्ये या खोडसाळ व्यक्तीविरुद्ध सर्व पुरावे आहेत. बघा, या घरात माझ्यावर काय अन्याय होत होता. आता तिचा धीर भीतीने थरथरू लागला होता. मात्र तो पुरावा पाहून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. सियाची सासू तिला रागाने म्हणू लागली, काय करतेस सुनबाई? घरात नेहमी भांडणे होतात. याचा अर्थ असा नाही की तू माझ्या मुलाला तुरुंगात पाठवावं. यावर सिया रागाने ओरडून म्हणाली, जेव्हा तुझा मुलगा माझा छळ करत होता त्यावेळी तू कुठे होतीस? ही काय सामान्य लढाई नव्हती. ही लढत माझ्या सन्मानाची होती. आता मी मागे हटणार नाही. गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल. आणि हो, मला आता या घरात राहायचे नाही. असे म्हणत तिने बॅग आणली आणि तिने ते घर आपल्या मुलासह सोडले. सियाच्या सासूबाई डोकं धरून बसल्या. त्यांना समजत नव्हते की सिया एका क्षणात इतकी हिंमत कशी एकवटू शकते. पण सियाने एवढी हिंमत अचानक मिळवली नव्हती. उलट इतके दिवस अन्याय सहन केल्यानंतर तिचा धीर सुटला होता. सिया थेट तिच्या माहेरी गेली. तेथे तिचा भाऊ व वहिनी होते. सियाला असे अचानक पाहून तिचा भाऊ रागाने म्हणाला, तू इथे काय करायला आली आहेस? मी तुला सर्व काही सहन करून तिथेच राहण्यास सांगितले होते ना. यावर सिया पुन्हा गर्जना करत म्हणाली की मी माझ्या आयुष्याची काळजी स्वतः घेईल. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि तसंही भाऊ, पप्पांच्या मालमत्तेत माझाही समान हक्क आहे हे तुम्ही विसरत आहात. ती मालमत्तेची हकदार आहे हे ऐकून तिचा भाऊ आणि वहिनीला आपला वाटा मागणार की काय अशी भीती वाटू लागली. पण सियाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. तिने सर्वप्रथम एका चांगल्या वकिलाशी बोलून सासरच्या मालमत्तेत तिचा आणि तिच्या मुलाचा वाटा मागितला. इथे तिने भावालाही सांगितले की तिला या घरात वाटा हवा आहे. आता तिच्या भाऊ आणि वहिनीचे तर भानच सुटले होते. त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण सिया कोणाचेच ऐकत नव्हती. कारण तिला तिच्या आईवडिलांच्या आणि सासरच्या घरात हक्क मिळू शकतो हे तिला चांगलेच माहीत असूनही ती इतके दिवस अत्याचार सहन करत होती. कारण तिला हक्क दाखवून नाती खराब करायची नव्हती. पण इथे तर कोणालाच तिची आणि तिच्या मुलाची काळजी नव्हती. बरं, सियाला तिच्या सासरच्या मंडळीकडूनही तिचा वाटा मिळाला आणि तिच्या भावाने घराच्या मध्यभागी एक भिंत बांधली आणि त्याचा अर्धा भाग तिला दिला होता. सिया आता तिच्या मुलासोबत अर्ध्या भागात राहत होती. तिने सर्व पैशांची FD केली होती आणि व्याजाचे पैसे घेऊन ती घर चालवत होती. यासोबतच सिया लहान मुलांची शिकवणीही घ्यायची, जेणेकरून त्यांचा ओव्हरहेड खर्चही भरून निघेल. सियाने ठरवलं होतं की आता ती आपलं आयुष्य स्वतःच्या अटीवर जगेल आणि आपलं आयुष्य फक्त आपल्या मुलाच्या संगोपनातच घालवेल. काही वेळातच तिच्या मुलाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. इतकी वर्ष सियाने एकटीने सर्व काही हाताळले होते. आता ती थकायला लागली होती. तिचा मुलगा अमितनेही आईची धडपड जवळून पाहिली होती. त्यामुळे त्यानेही ठरवले होते की आईला जगातील सर्व सुख द्यायचे. अमितला नोकरी लागल्यावर त्याने आईला सांगितले की आता मुलांना ट्युशन देण्याची गरज नाही. त्यामुळे या वयास याला थोडासा दिलासा मिळाला होता. लवकरच अमितच्या लग्नासाठी एका चांगल्या कुटुंबातून नाते आले. मुलीचे नाव शिवानी होते. सर्व काही पाहून सियाने अमितचे लग्न लावून दिले आणि आता ती तिच्या मुलासोबत आणि सुनेसोबत आनंदाने राहत होती. 2 वर्षानंतर शिवानीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. सियालाही आजी झाल्याचा खूप आनंद झाला आणि आता सिया आपला सर्व वेळ आपल्या नातीसोबत आरामात घालवते. मित्रांनो, एखाद्याला कमकुवत आणि असह्य समजून त्याच्यावर अत्याचार करत असताना त्याच्या संयमाचा बांध फुटल्यावर काय होईल या गोष्टीचा विचार नक्कीच करायला हवा. आणि असं म्हटलं जातं की कोणाचाही अत्याचार सहन करण्यापेक्षा हेच बरे की त्याला त्याच वेळी योग्य उत्तर दिले पाहिजे. तुमचे काय मत आहे ते कृपया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.